ही मसूर आमटी म्हटलं की माझ्या तोंडाला तर पाणी सुटतं. सकाळी खाल्ली तरीही संध्याकाळी ही ठेवूनच येते खाण्यासाठी. आता ही मसूर आमटी करायची कशी? त्यासाठी सपाट वाटी मसूर डाळ घेतली 1 वाटी. आता यामध्ये पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. अशी हाताने चोळून घ्यायची बघा डाळ पूर्ण. आता धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची आणि त्यावर पाणी घालायचं. आता पाणी घातल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट घालून घ्यायचं, तेल घालायचं आणि कुकरचं झाकण बंद करून 1 शिट्टी काढून घ्यायची. तसंच चिमूटभर हिंगही घाला बरं, हिंगाने स्वाद छान लागतो. आता तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता ही डाळ. आता वाटण करूया. यामध्ये लसूण, आलं, सुकं खोबरं, जिरे, त्याचबरोबर कोथिंबीर घालून मस्त याचं वाटण तयार करून घेतलं. आता कुकरही गार झालं, उघडून बघूयात. आणि डाळ चमच्याने एकसारखी करून घ्यायची आपल्याला. बघा किती छान शिजलेली आहे. आता आमटी फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे आपल्याला घालून घ्यायचे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा. मस्त कांदा गुलाबी रंगात याला येईपर्यंत परतून घ्यायचा. आता आपल्याला कढीपत्त्याची पानं, 1 लाल सुकी मिरची घालायची आहे. आता ते सुद्धा छान परतून घ्यायचं आणि आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण हे खमंग भाजायचं. तुम्हाला ही डिटेल रेसिपी जर हवी असली ना तर खालील त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल रेसिपी प्रमाणासहित भेटून जाईल तुम्हाला. आता लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, कोथिंबीर घातली. आता यामध्ये आपल्याला चमचाभर पाणी घालायचं आणि मस्त वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ही ट्रिक एकदा वापरून बघा तुम्ही. छान खमंग वाटण भाजलं जातं. तर आता पाणी घातलं आपण आणि आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं बारीक चिरलेला. तर इथे टोमॅटोही छान एकत्र असा करून मस्त वाटणामध्ये भाजून घेतला. कसुरी मेथी घालायची आणि झाकण ठेवून हे असंच ठेवायचं आपल्याला मस्त मंद आचेवर. तर इथे 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि आता मस्त आपलं खमंग असं वाटण परतून झालं. शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं. मस्त डाळ उकडून घ्यायची आहे आपल्याला. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त ताटात वाढून ताव मारायचा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया आपण.